बाबा मी जरा काम आहे बाहेर जाऊन येतो. हा हा. आणि हे बघ, हा सेजू खाली विहिरीवरती गेले, तिला लवकर यायला सांग. हा पुढे दिसली तर सांगतो. हा हा. हा मांजराने पाळलं नाही वाटतं. काकू झालं का जेवण? मी कशाला आलेली शिवरामाची पोर इथे पाण्याला? हात लावते का थोडं? बाबा, ओ बाबा, काय ग? या लवकर. ओ या, दमली. अगं तुला सांगितली 2-2 भांडी घेऊन जाऊ नकोस. तुझा जीव केवढा. हा चला. बाबा, काय ग? त्या विहिरीवरच्या बायका मला अशा बोलत होत्या, शिवरामची पोरगी कशाला आली इथं पाणी भरायला. तू अभ्यासाकडे लक्ष दे, त्या बायकांच्याकडे लक्ष देऊ नकोस. हा जा जा, तू आधी मला चहा बनव जा. जा पळ. बनवते. येऊ काय? कुठे यायला लागले? कुठे यायला लागले? अरे धीरजा, होय त्या पोरासनी घेऊन इथे काय करतोयस? आठवतो तू अचानक कसं काय गावात? अरे तुझ्या बापाचं लगीन आहे ना, म्हणून मुंबईवरून सुट्टी काढून आलोय. दादा मस्करी नको हा. अरे खरं तुझ्या बापाला विचार. पण मला एक सांग, तुला एवढी झिडी कशाला लागली? एवढं सुकलंस कशा? अरे दादा पोरीच्या मागे वास काढून काढून सुकला तो. आणि हा कोणाचा रे ओळखला नाही? अरे दादू तू या का नाही ओळखलंस? पांडू दादाचो. अरे बघितला तेव्हा केवढा होता. ह्याची आईस ठेवून जायची माझ्यापाशी, तर अंगाव घेतला तर हा चळचळ मुतायचा. मी नव्हतो दादा काय पण. हा दादा ता जाऊ दे मरू दे, पण तू डॉक्टर ना, तुझी कापडं बिपडं लई चांगली दिसतात. भाषा काही सुधारली नाही. अरे धीरजा तसं नाही आहे. अरे कोकणात येऊन आपली कोकणी भाषा बोलण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही बघ. आपल्या भाषेत गोडवा आहे, म्हणून आज आपली कोकणी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आहे. पण आपणच आपली कोकणी भाषा बोलायला लाजतोय. होय दादा बरोबर आहे तुझा. अरे ता मरू दे, पण आल्यापासून मी बघतोय घरे बिदर सुधारलीत, गाव बी सुधारलाय. तू अजून एवढंच बघितलंस? अक्को गाव फिर, मग बघ कसं वाटत. अरे ता मी बघतोय र. चल मग मी आता जातोय. आमची म्हातारी दरवाजाला डोळे लावून बसले असेल.
हा चाल. आता तुम्ही बसा इथं आयटम वर बोलत. तूच नाही बघ रे जरा, दादा. आम्ही गेम खेळतोय. करा काय करायचं ते मरू द्या, मी जाते. दाद्या बाबा कधी येतील रे? काय माहिती रात्री इथंच कुठेतरी येतील. शेजू हा 15-16 तारखेला ना आमचा कॅम्प जाणार आहे. हा, मग जाणार आहेस? मग मुली असतील. हो हा. दाद्या ओळख पाहू? कोण? धीरज? नाही. वेदू? ओळख? सूरज? नाही. कोण? अजून? विनय? नाही. हे कोण आहे सांगा, नाही तर मी शिव्या घालेन. अरे दादा डोळे उघड नाही तर शिव्या घालेल तो. अरे काय मला ओळखू शकला नाहीस? अरे आदू तू? अरे हो. अरे असा कसा प्रकटलास? अरे मला 10-12 दिवस सुट्टी आहे तर म्हणलो गावी जाऊन येतो. अरे बरं केलंस. अगं चिंगे, लय मोठी झालीस. हो शाळेत जातेस ना? हो हो जाते. कितवीला आहेस? 10वीला आहे. अभ्यास वगैरे करतेस ना? हो करते. चल दादा मी येते. हां हां ह्याला पण जेवायला वाट. नाही नाही हा. नको रे, जेवून आलोय मी आत्ताच. बस मग. आहे तो येईल की जेवायला. हां हां काय मग बाकी? बाकी निवांत बघ. आणि इकडे कुठं फिरत आला होता? त्या आईला रेंज नाही, फोन करायचा होता मला. आणि इथं नाही येणार रे, तुला दुकानाकडे जायला लागेल. आणि सगळी पोरा तिथेच असतात कारण तिथे रेंज असते ना. मग चल मग जाऊ. नाही रे, अरे आम्हाला वालीत टाकलं नाही ना. का रे? पण कारण काय? त्याचं काय झालं माहिती आहे काय? इथं गेलो आणि नंतर ते नाम्याने याला सांगितलं असं असं झालं. आणि मग गेलो आणि नंतर गेलो त्यानंतर झालं. तर असं झालं आहे सगळं. अरे कोणच बोलत नाही आमच्यासोबत. तेव्हाच तू आज संध्याकाळी खेळायला नव्हतास. हां रे, म्हणून मी पण घराच्या बाहेर पडत नाही आता. प्रतीक, मला सगळं माहिती आहे. ह्या राजकारणी लोकांची डाळ शिजते आणि हे जर असं चालू राहिलं ना तर एक दिवस गावची वाट लागेल. अरे पण आपण याच्यात करणार तरी काय? या गावच्या प्रथा आणि या जुन्या लोकांना बदलणार तरी कसं? अरे काय बोलणार आता? प्रतीक, ह्याच्यावरती एक उपाय आहे. तू उद्या दुपारी मला मैदानावर भेट. आपण पोरांना बोलून काय नाही काहीतरी मार्ग काढू. अरे त्याचा काय उपयोग नाही रे होणार. अरे त्या सगळ्यांच्या घरच्यांनी दम भरलाय त्या सरपंचाच्या सांगण्यावरून. अरे मला सगळं माहिती आहे. तू फक्त उद्या एक काम कर, उद्या मला मैदानात भेट. सगळी पोरं आपल्याला तिथं भेटतील. काय नाही काहीतरी आपण करूच. बरं ठीक आहे, तू आहेस ना म्हणजे मला काही टेन्शन नाही. बरं ठीक आहे, चल मग मी जातो आता. हां चालेल, तू दुकानाकडे जा, तिकडे तुला रेंज भेटेल. ठीक आहे ठीक ठीक आहे, आहे. चल सावकाश जा. हां हां. हां अरे बाबा, काय असं बसलंस भिकाऱ्यासारखा? आणि मी तुला किती फोन करते. रेंज मध्ये नव्हतो ग. बरं ठीक आहे, ते जाऊन दे. काय हालचाल आहे वाडीत? काय नाही, आहे तसंच चालू. पण पण काय? अगं काल ना आदू आलाय गाव. तो बोलवतं काहीतरी करूया, पण नक्की काही बोलला नाही. प्रतीक, हे सर्व माझ्यामुळे होतंय ना. मी आपलं जर काही नसतं तर हे सगळं झालंच नसतं. अगं हे असलं काही मनात आणू नको. आणि हो, मी तुझ्यावर खरं प्रेम केलं आहे. आणि तुला असं जर वाटत असेल की या राजकारणी लोकांमुळे मी तुला सोडून देईन तर तसा विचार पण करू नको. प्रतीक, मी किती लकी आहे ना की मला तुझ्यासारखा मुलगा भेटला. ठीक आहे, चल आपण आता जाऊ. खूप लेट होतोय, परत कोणी बघितलं तर उगाच. ठीक आहे, मी पण आदूकडे जाऊन येतो, बघू काय बोलतो. ठीक आहे चल. पुढचं सीन आहे म्हणजे हा सीन झाल्यानंतर पुढचं असं मी तुमचे सिक्वेन्स. अच्छा, आपला झोप बॉल झोप पकडता येईना.
काय रे धीरजा, काय बोललास? जरा जवळ येऊन बोल, ऐकायला नाही आलं. दादा आपण त्याच्यासोबत राहू नको, बोलू पण नको, त्याला पण वाडीच्या बाहेर टाकलंय. अरे धीरज, तुला माहिती आहे ना प्रतीकला कोणी वाईट टाकलंय? गावात नाही टाकलं, सरपंचाने टाकले. म्हणजे हे बघा पोरांनो, मी काय सांगतोय की जाधवाच्या पोरीचं आणि प्रतीकचं लग्न आहे आणि ती दुसऱ्या जातीची आहे म्हणून कुठला तरी राग कुठेतरी काढला जातो. मंदर दादा आला. अरे मंदार, दादा मला काहीतरी तुला सांगायचं आहे. प्रतीक बघ, खरं काय आहे ते, हा आपला गाव आणि हा आपल्या गावचा राजकारण. मला तर वाटतंय 2-3 दिवसामध्ये गावात मीटिंग होणारच आहे. धमाका फोडायचाच आहे. काय बोलताय? बरोबर ना? असंच आपण एकत्र येऊया आणि जे मीटिंगला होईल ते बघूया मग. ठीक आहे, चला मग. जे झालं ते सोडा आता. आता आपण सगळेजण एकजुटीने येऊया आणि आता खेळूया. चला रे, चला चला. ए टाका, हे बॉल टाक, बॉल टाक. हो गावकऱ्यांनो, हो शिमगा आलाय. 15 दिवस उरले फक्त. पालखी कधी रंगवायची? आणि देव सुद्धा पॉलिश करायचे आहेत. बरं बोला मंडळी, सरपंच काय बोलताय त्याला कबूल आहे ना? हो गावकार, तुम्ही बोललात ना, सर्वांना चालेल. मग एका कारागिरास बोलावून घेतो आणि त्याच्याकडनं पालखी आणि सापडून घेतो मी. चालेल, ठीक आहे. झाल्या. हो गावकऱ्यांनो, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? तर आम्ही बघतो. हे बघा, हे बघा, यांची हिंमत तर बघा. त्यांना आपण वालीत टाकलंय ना, तरी पण मला तोंड घेऊन परत आलेत. गावकर, त्यांना लाज पण वाटत नाही. ह्याला काय अर्थ आहे? हा, आता बघा, तुम्हीच सांगा आता काय ते. हो सरपंच काका, शांत बसा. या सर्वांना मी जिथे घेऊन आलोय. अजू तू थांब जरा. गावकऱ्यांनो, कोकण ही आपली परशुरामाने पावन केलेली भूमी आहे आणि ह्याची विटंबना व्हायला नाही पाहिजे. आणि मी कित्येक वर्ष बघतोय, कित्येक वर्ष झाली, आणि हे सर्व आहे ना चाललंय गलिच्छ राजकारण. त्यामुळे गावातली माणसं तुटतायत. सरपंच लक्षात ठेवा. अहो सरपंच, खूप वर्ष झाली गावामध्ये बघतोय मी, पुरावेच नव्हते आणि आता पुरावा सकट बोलणार आहे मी. संदीप, कसला पुरावा रे? हा, कसला पुरावा? सरपंच काय बोलताय हे असे? पुरावा काय ना, तुम्हाला दाखवतो ते काय, कसला पुरावा आहे तो. मंदार, कुठे रे मंदार? या बोल जरा. माफ करा बाबा, मी तुमचा मुलगा आहे त्याची मला लाज वाटते. मंदार ना. सरपंच जरा शांत व्हा. बोल बोल पोरा, तुला काय बोलायचं होतं? मंदारला राहू द्या, मीच सांगतो ना काय बोलायचं ते. अहो सरपंच, सर्व मला माहिती आहे, सर्व सांगतो तुम्हाला. त्या दिवशी काय झालं, नाना घरी आला होता सरपंचाच्या, प्रतीक विषयी बोलतच होता तो. आणि प्रतीकला प्रेम प्रकरणामध्ये अटकवायचं, जाती धर्मामध्ये अटकवायचं आणि त्याला वाडीच्या बाहेर काढून टाकायचा. हाच तर त्यांचा प्लॅन आहे. संदीप, हे पोरांनो, काय बोलताय रे? काय समजतंय का तुम्हाला? गण्या, तू आणि नाम्या एकाच माळ्याचे मणी आहेत रे. कधी सुधारणार नाही. सरपंच तुम्ही तर बोलूच नका. आणि दुसरा पुरावा आहे ना, तुम्हाला दाखवतो आता. ए जा रे, घेऊन या. तुमच्या आता पोळच खोलतो बघा. जा या, जा रे धीरज, घेऊन ये जरा. अरे मारू नका, थांबा, सोडा सोडा मला. अरे अरे थांबा, अरे कुठे नेताय? अरे सोडा रे. अरे कुठे घेऊन चाललाय? थांबा. इकडे रे भोंदू बाबा. मारू नका, मारू नका, मारू नका. थांबा, सांगतो सांगतो लोकांना सांगतो फसवतोस काय? सांगतो, मारू नका. सांग सर्व. सांगतो सांगतो. हे हे माझ्याकडे रोज यायचे पैशाचा अमीष दाखवायला आणि मला रोख रक्कम 50,000 द्यायचे आणि त्या प्रतीकचा पण विषय बोलले होते मला. थांबा. आणि पैशाचं काय? पैसे काय? कोण पैसे द्यायचं सांग जरा. हे दोघं जण, नाम्या आणि सरपंच, सर्वांना सांग. पैसे द्यायचे मला. खरंच सॉरी. त्यांना काय ते बोला. दादा थांब 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 दादा, मारू नकोस. पोलिसांना फोन केलाय, पोलीस येतच असतील.
गावकऱ्यांनो, तुम्हाला प्रश्न पडला होता ना, वयांमधले पैसे गेले कुठं? अरे या भोंदू बाबा आणि या गलिच्छ राजकारणाने खाल्लेत सर्व पैसे. काय रे भोंदू? सरपंच, आता तुमची वेळ संपली. नाम्याला तर मी ताब्यात घेतलाच आहे. आता वेळ तुमच्यावर आहे. चला पकडा रे याला. मला मीटिंग मधून बाहेर काढताय काय सरपंच? जा जेलची हवा खायला. सरपंच, हल्लत लागू पडली. माझ्या मुलाबाळाला वालीत टाकलीस काय? गावात नाही एकदा घाण गेली. आता गावाचा विकास चांगला होईल. होय होय. हा? वा, लय आम्हाला पिडला.